लोकांच्या मुलाबाळांची ठरलेली लग्न मोडून तुम्हाला जर वाटत असेल ना, तुम्ही काहीतरी मोठा तीर मारलाय, तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या जगामध्ये ना सगळ्यात ताकदवान काय असेल ना, तर ती वेळ असते, ती नियती असते आणि ते कर्म असतं. आणि या जगामध्ये तुम्हाला एकही अशी व्यक्ती सापडणार नाही ज्या व्यक्तीला कर्मापासून मुक्ती मिळाली आहे. एक समाजाला लागलेली आपली कीड आहे की कुणाचं तरी चांगलं होत असेल, एखाद्याच्या मुलाचं लग्न ठरत असेल, तर ते ठरलेलं लग्न त्या मुलाबद्दल काहीतरी वाईट साईट सांगून मोडायचं. याचं कारण फक्त एकच असतं की एकतर दुसऱ्याचं सुख आपल्याला बघवत नाही, आणि दुसरं म्हणजे आपला कुठेतरी मुलगा त्याच वयाचा असतो आणि आपल्या मुलाचं लग्न ठरत नसतं. म्हणून काय करायचं, म्हणून दुसऱ्यांच्या मुलांची ठरलेली लग्न मोडायची. मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो तुम्हा सगळ्यांना, ही जी लग्न मोडणारी जी काही औलाद आहे ना, औलाद, यांच्या घरी कधीच सुख, समाधान, शांती आणि लक्ष्मी नांदत नसते. अक्षरशः 2 टाइमचं खायचं वांद असतं अशा लोकांचं. बघा तुम्ही, तुमच्या आजूबाजूला बरेच लोक असे असतील. आता खरं तर काय असतं की लग्न मोडण्यामध्ये सगळ्यात जास्त आघाडीवरती कोण असतं, तर ते म्हणजे आपली भावकी, त्याच्यानंतर आपले शेजारी, त्याच्यानंतर आपले नातेवाईक. पण तुम्ही कधी असं ऐकलंय का, जेव्हा घरातीलच व्यक्तीचं लग्न मोडायला बघते? एक घटना सांगणार आहे तुम्हाला, आणि या घटनेतून काय बोध घ्यायचा हे तुम्ही ठरवा. एक सुरेंद्र नावाचा एक मुलगा आहे, वयोग 17 वर्ष, रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. त्याने मला फेसबुकला मेसेज केलाय की दादा, हा मुद्दा थोडासा लावून धर. आणि त्याने त्याच्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याला 2 बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय आणि 2 नंबरच्या बहिणीचं आता लग्नाचं बघायचं चालू आहे. लग्नाचं बघायचं जवळपास 3 वर्ष चालू आहे. मुलगी चांगली शिकलेली आहे, दिसायला खूप सुंदर आहे, पण 3 वर्ष झालं तिचं लग्नच होत नाहीये. का लग्न होत नाही याच्या मुळाशी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा त्यांना असं समजलं की आमचं चांगलं झालेलं कुणाला बघवत नाही, आणि आमच्या मुलीचं, माझ्या बहिणीचं लग्न मोडायला माझीच लोक पुढे आहेत. मी जसं मगाशी सांगितलं की भावकीला कधी आपलं चांगलं झालेलं बघवत नाही, तुम्ही काही म्हणा, कधी कधी नातेवाईकांना बघवत नाही, शेजाऱ्यांना तर कधीच बघवत नसतं. पण ह्या मुलाच्या बहिणीचं लग्न मोडायला कारणीभूत कोण असेल, तर या मुलाचा सक्का चुलता, म्हणजे त्या मुलगीचा सक्का चुलता. त्याचं कारण असं की ही मुलं कधीतरी लहान असताना काहीतरी जमिनीचा वगैरे वाद झाला होता दोन्ही भावांचा, आणि त्या जमिनीच्या वादातून या मुलाच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. खरं तर ते आत्महत्या आहे असं भासवलं गेलं, पण नंतर असं उघडकीस आलं की सख्या चुलत्याने, म्हणजे सख्या भावाने सख्या भावाला मारलं होतं जमिनीसाठी. त्याचं कारण काहीच माहिती नाही आहे. आणि त्यामुळे होतंय काय की त्या चुलत्याने चंगच बांधलाय की याच्या मुलाबाळांचं पण चांगलं होऊन द्यायचं नाही. त्याच्या मोठ्या बहिणीचं लग्न करत असताना पण लग्न मोडण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा झाला. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, त्या मुलगीने, त्याच्यात मोठ्या बहिणीने लव्ह मॅरेज लग्न केलं. आणि आता 2 नंबरच्या बहिणीचं गेले 3 वर्ष झालं लग्न ठरवायचं चालू आहे, परंतु लग्न काही केल्यानं होत नाहीये. कारण हा चुलता लग्नच होऊन देत नाही. सख्या पुतणीचंच लग्न ठरायला आलं की काहीतरी वाईट साईट सांगून लग्न मोडायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, किंवा अशा टाईपचे कोणीतरी लोक असतील जे हा व्हिडिओ बघत पण असतील, ज्याने आजपर्यंत कधीतरी दुसऱ्यांच्या मुलाबाळांची लग्न मोडण्यामध्ये काहीतरी असेल त्यांचा हातभार, अशा लोकांना मी आवर्जून एक गोष्ट सांगतो. बाबांनो, या जगामध्ये ना तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे करताय ते चांगलं करताय, किंवा आम्ही जे केलं ते पचून गेलं, आम्हाचं काय होतंय, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये सगळ्यात ताकदवान काय असेल तर ती वेळ. आणि वेळ ही प्रत्येकावरती येते. आज तुमचं चांगलं चाललं असेल तर उद्या वाईट काळ येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये, आणि आज तुमचं काही वाईट होत असेल तर भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यात पण चांगला काळ येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यांच्या मुलाबाळांची लग्न मोडण्यापेक्षा थोडंसं स्वतःच्या कुटुंबाला कसं चांगली लाईफ देता येईल, कुटुंबाला कसं सुखी आणि समाधानाची लाईफ देता येईल, याकडे थोडंसं लक्ष द्या. देव तुमचं थोडंसं भलं करेल. मला सुरेंद्रने एक प्रश्न विचारला की दादा, तुझं पण लग्नाचं बघायचं चालू आहे
आणि जर तुझा असा कोणी लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील? मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या प्रश्नाचं उत्तर पण देतो. बाळा, माझी इमेज महाराष्ट्रामध्ये खूप चांगली आहे. मी एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. भगवद्गीतेचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेत मी, महात्मा फुले वाचले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, सगळे मी महान पुरुष, महापुरुष वाचलेले आहेत. मी एक गोष्ट आवर्जून सांगतो, शांत दिसणारा माणूस हा संताप्रमाणे असतो. आमच्या बाबतीत काहीतरी वाईट घडत असेल ना, तर आम्ही म्हणेन ठीक आहे, ओके, कारण आमची कर्म चांगली आहेत, आम्ही चांगली गोष्टी करतो, चांगली कामं करतो, त्यामुळे देव कधी आमचं कधी वाईट होऊन देणार नाही याचा मात्र विश्वास आहे देवावरती. पण काय असतं, कधी कधी काही गोष्टी आपल्या अस्तित्वावरती येतात. म्हणजे जसं की इथेपर्यंत गोष्टी आहेत तोपर्यंत ठीक आहे. जर गोष्टी इथे येत असतील आणि त्या गोष्टीमुळे जर आपलं अस्तित्व संपुष्टात येणार असेल, तर मला असं वाटतं की स्वाभिमान जपण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला काहीतरी हालचाल करावं लागेल. मी एकच गोष्ट करेन, जर माझ्या बाबतीत असा कोणी प्रयत्न केला तरी एका वाक्यात सांगेन, जी व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये माझं वाईट करण्याचा किंवा माझं लग्न मोडण्याचा असा काहीतरी प्रयत्न करेन, त्या व्यक्तीच्या पुढील अनेक पिढ्यांमध्ये कधीही शुभकार्य होणार नाही याची काळजी मी नक्की घेईन. कारण तेवढं माझं नेटवर्क पण आहे आणि तेवढी माझी ताकद पण आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, कर्म चांगली करा, चांगलं होईल. दुसऱ्यांचं वाईट करायला गेलात तर तुमचं सुद्धा वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू.